एक आहे तू यासाठी तुला लग्नात आम्ही काहीच देऊ शकलो नाही, आमच्याकडून भेट आहे। एक सोन्याच्या का केलं असं? काय गरज होती? मला हेच वाटत नव्हतं। माझ्या लग्नाच्या वजाखाली तुम्ही असं वागू नये हेच वाटत नव्हतं अण्णा, आणि तुम्ही तेच केलं। काय गरज होती? मुक्ते, मुक्ते, अगं अण्णांनी तुझ्यासाठी लई हौसेनं केलंय ग। हे घे, सुखात राहा, आनंदात राहा ग। कोणत्या आनंदाने, कसली हौस? मला माहित आहे माझ्या आई बाबाची विकत घ्यायची ऐपत नाहीये, तरी तुम्ही आणलं। कसं आणलं या विचारानेच माझा जीव घाबरा होतोय ग। मी उगाच केलं लग्न। मुक्ते, वय आई, लग्नामुळे तुमच्या रे येळ आली। तुम्ही आधीच नाही केले ग माझ्यासाठी। असं काही नाहीये ग पोरी। आई बाबा, सोनं नाणं दागिने हे सगळं तुम्ही आहात, हे नाही। मुक्ते, आम्ही काही नाही केलं ग तुझ्यासाठी। ना तुला शाळा शिकू दिली, ना सांभाळ वाजू दिली, काय विरोधच केला। कुठली हौस मौज नाही की मजा नाही, सारखं घरात कामातच राहिलीस ग। आमच्या सोबत घरासाठी आता जिजवल्यास राब राब राबत राहिली। नकळत्या वयापासनं घराची जबाबदारी अंगावर घेऊन जीवाचा फुपाटा करून जगतीये। आणि असं नको बोलू। आम्ही काही नाही केलं ग तुझ्यासाठी, काही नाही केलं। बरं झालं आम्हाला आमची चूक कळली। जर रावसाहेब म्हणले नसते ना तर राहू दे बाळा, चला निघूया आपण, चल। आई, अण्णा, रावसाहेब काय? तू रावसाहेबांबद्दल काहीतरी बोलीत होती आणि अण्णांनी तुला थांबवलं। का थांबवलं? आई, अण्णा म्हणजे हे रावसाहेबांनी आणायला सांगितलं होतं का? सांगा ना, मोठे मालकांनी सांगितले होते का आणायला? मिळालं, तुमच्या शांत रानातूनच उत्तर मिळालं मला।
तरी तुमची इच्छा आहे की मी काहीच न बोलता या बांगड्या घ्याव्यात. मला माहितीये तुम्हाला भीती आहे ना की मी मोठ्या मालकांची जाऊन भांडीन, तुमच्याशी भांडीन. पोरीसाठी सोनं नाणं आणायला सांगितलं आणि तुम्ही काहीतरी कुटाने करून ते घेऊन आलात. तुम्ही हे कसं घेऊन आलात, कुठून घेऊन आलात ते मी विचारणार पण नाहीये. खरंच कसं विचारू आणि काय विचारू. मला दिसतंय काही ग्रामच्या बांगड्या घेण्यासाठी मी डोंगराच्या वजना एवढं कर्ज घेतलं असणार, ज्या खाली माव घर माई माणसं दबून चिडून जाणार आहेत. तरी मी घबराऊ. गप्प राहायचं, तोंड शिवून टाकायचं आणि आमच्या समोरच नाही मालकांसमोर पण गप्प राहायचं. आता आम्ही निघतोय पण माग काही ऐकायला नाही आलं पाहिजे. ठीक आहे जा तुम्ही, पण जाताना या बांगड्या घेऊन जा. घरातून निघताना तुम्ही मला संबळ दिला होता, त्याहून मोठा दागिना माझ्यासाठी कोणताच नाहीये. मला सोनं नाणं या सगळ्याची हाव तरी पण तुम्ही त्यांच्या झाशात कसे अडकलात. ज्या घरात 2 वेळेच्या खायची आबाळ असती त्या घरानं जपून राहायचं असतंय. आज तर फरक आहे. दोन वेळच्या जेवणासाठी तुला जोडे झिजवावे लागतात, मेहनत करावी लागते. जगण्यासाठी कपड्याच्या चिंध्या होईपर्यंत आम्हाला धडपड नाही करावी लागत. हे घर पतपेढ्या, कारखाने, जमीन जुमला, शेतीवाडी, मळे काय नाही आमच्याकडे. आणि तुझ्याकडे ते माळरानावरचं टेनपाट घर कसलं झोपडी ते तुझं घर आहे ना, ते विकून जेवढे पैसे येतील ना तेवढ्या पैशांचे कपडे माझी मुलगी दर महिना 2 महिन्याला खरेदी करते. आमची मुलं कुठे शिकतात माहितीये? जागतिक दर्जाच्या शाळांमध्ये. तुझ्यासारखं नाही खेड्यापाड्यातल्या अशा शाळांमध्ये आम्ही टाकतो मुलांना. तिथल्या सर्व मुलांचे पालक आमच्यासारखेच श्रीमंत असतात, त्याच लेवलचे असतात. विदेशात पाठवतो, अमेरिकेला पाठवतो आम्ही उच्च शिक्षणासाठी. तुला व्याही करून घेऊ, लोक शेण घालतील तोंडात.